नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज माझ्या आल्याच्या प्लॉटमध्ये आहे. बघा, माझी लागण 7 जूनची आहे आणि आजपर्यंत माझा प्लॉट खूप निरोगी आहे. तुम्ही बघू शकता की खूप हिरवगार असा प्लॉट आहे. कुठेही तुम्हाला जास्त असा बॅक्टेरियल करपा वगैरे काही दिसत नाही आहे. मी यामध्ये पवन ॲग्रोचे खूपसे असे प्रोडक्ट वापरलेले आहे. रूट डायमंड, त्यानंतर जम्बो आणि स्टम एक्सपर्ट. आणि आता माझ्या लागवडील 100 दिवसाच्या वर प्लॉट झालेला आहे. आजची तारीख आहे बघा 21 सप्टेंबर. तर आता ऑक्टोंबर हीट येण्याच्या अगोदर मी याला 3 वेळेस रूट डायमंड आपल्या पवन ॲग्रोचं ह्युमिक देणार आहे. आज ह्युमिकच मी ड्रिचिंग करतो आहे तिला, आणि यानंतर पुन्हा 15 वाड्यात 2 वेळेस करेल. म्हणजे असं एकूण 3 वेळेस ऑक्टोंबर हीटिंगमध्ये करून देईल. त्यानंतर थंडीला सुरुवात होईल बघा. आणि एकदा की थंडीला सुरुवात झाली की आपला प्लॉटमध्ये मुळ्या अपटेक होणं थांबते. तसेच त्यानंतर पुन्हा फुटव्यांची फुटव्या वाढणंही थांबते. त्यानंतर प्लॉटची माल बनायला सुरुवात होतो बघा बनण्यासाठी. आणि जितकं आपण मुळ्यांचा अपटेक ठेवू तितका आपला प्लॉट जास्त दिवस हिरवा राहील व प्लॉट छान राहील आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न घेतले जाईल. तर मी आज ह्युमिक देतो आहे. आणि सकाळी मी याला मागील जो स्प्रे घेतला होता करप्यासाठी तो ॲमिस्टर टॉप, स्ट्रॅप्लोसायक्लिन आणि ॲम्प्लिगो असा घेतला होता. स्टिकर वापरलं होतं त्यामध्ये धानुकाचं. आता धानुकाचं स्टिकर वापरणं आहे आणि त्यानंतर स्ट्रॅप्लोसायक्लिन घेईल आणि नेटिव्ह आणि कोराझन वगैरे घेईल. माझ्या प्लॉटला खूप असं छान सध्या प्लॉट आहे आणि वेळोवेळी मी याला खूप असं ज्या आवश्यकता होती त्या हिशोबाने त्याला औषध वगैरे दिलेले आहेत. इथूनही पुढे मी असेच औषध वगैरे त्याला देणार आहे. आणि तरी तुम्हाला सांगू शकतो की आपल्याला आल्याचं उत्पन्न घेणं म्हणजे खूप साहजिकरित्या आपण आल्याचं उत्पन्न घेऊ शकतो. फक्त वेळोवेळी त्याला जे पाहिजे ते देणं आपल्याला आवश्यक असतं. आणि आल्याचं उत्पन्न घेणं माझ्या हिशोबाने तर एवढं काही अवघड नाही आहे. तुम्हाला वेळोवेळी मी मार्गदर्शन करत राहील. काही व्हिडिओ मी रील्स मी टाकलेल्या पण आहेत आल्याविषयी, आणि आज हा व्हिडिओ बनवतो आहे. इथूनही पुढे मी आल्यासाठी व्हिडिओ बनवणार आहेत. तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आज आपल्या प्लॉटची ग्रीनरी आता मी 5 वर्षापासून बघतो आहे. माझा प्लॉट प्रत्येक वर्षी असाच असतो. मागच्या वर्षी मला 100 क्विंटलच्या जवळपास 30-33 गुंठ्यामध्ये 100 क्विंटलच्या जवळपास ॲव्हरेज निघालेलं आहे. औंधाही मी 27 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे. 100% 70-80 क्विंटल तरी ॲव्हरेज निघेल. धन्यवाद.